त्यांचा मुख्य उद्देश काय विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक ऐका. गरीब असा कमी हुशार मुलगाही शिकून सवरून मोठा होऊ शकतो, हा यांच्या व्याख्यानाद्वारे आत्मविश्वास देण्याचा प्रश्न आहे. आज आपण जे म्हणतो की गरीबाच्या घरी जन्माला आलो, कोणाच्या घरी जन्माला येणं हे आपल्या हाती नसते, परंतु ज्या गरीब घरामध्ये जन्माला आलो, गरीब म्हणून मरणार नाही असा जर आपण जर संकल्प केला तर तो जर पूर्ण केला तर तुम्ही निश्चितच श्रीमंत व्हाल. म्हणजे श्रीमंती फक्त पैशाची नसते, माणूस म्हणून माणुसकी पण आपल्यामध्ये असायला पाहिजे. तर त्यांच्या व्याख्यानाचा हा एक मोठासा उद्देश घेऊन ते कार्य करीत आहेत. तर विद्यार्थ्यांमध्ये असणारे भय, भीती, न्यूनगंड यांना हटवून गुटका, लुकडा, काळा, गोरा असा प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हे त्यांनी आपल्या या व्याख्यानाच्या माध्यमातून उदाहरणाद्वारे सांगणार आहेत. तर मी या ठिकाणी सन्माननीय बिडुले सरांना विनंती करतो, त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून विद्यार्थी मित्रांना ज्ञानेश्वर विठुलेंचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. फळाफुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा स्तोरा पाहिजे. गावात मंदिर कमी असली तरी चालतील, पण सुंदर असे शाळा पाहिजे. सुंदर असे तुमच्या विविध शाळेच्या गुरुजनांना आणि तुम्हाला आजच्या बालदिनाच्या शुभेच्छा. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवा सुंदर हे. अशा सुंदर अशा प्रकारे पुण्याहून शहरात कशासाठी असेल तर तुमच्यातला प्रत्येक जण जीवनामध्ये मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी तुमच्या समोर हजर आहे. कारण आता सांगितलं गोरा, मी गरीबाच्या घरात आला म्हणून मी कोणत्या जातीत आला म्हणून मी कसा मोठा होणार. प्रत्येकाला प्रश्न असतो, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार हा विश्वास देऊन जाणार आहे. बाकी पाहिजे तुम्ही तुम्हाला घर आहे, पाणी आहे, जॅकेट घालून तुम्हाला पालकांनी पाठवलंय, तुम्हाला कपडा तसं आहे, खाद्य आहे, पाणी आहे. मला सांगा, पालकांना पाणी असतं, घर असतं, आधी असतं, रस्ता असतो, तरी इथे उडत उडत जातात. एखाद्या लहानशा झाडा वाजतात, फांद्या वाजतात, पहाड वाटतं, अरे पक्षी पडतील किंवा काय. परंतु मुलांनो, त्या पालकांना पाणी दुखण्याची भीती नसते, पाणी दुखण्याची भीती नसते. कारण या पंखावर विश्वास असतो. कसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा, मला मोठं व्हायचंय, मला मोठं व्हायचंय. तुझ्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. खरं तर 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा यांच्या स्मृतीने त्यांच्याविषयी स्वातंत्र्य सैनिकात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये जगावं कसं छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मारावं कसं यशवंतराजांनी शिकवलं, आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. आता आपल्याला पुढे समाजासारखं म्हणायचंय, बिरसा मुंडासारखं बलिदान द्यायचंय. आपल्याला फक्त शिकून जवळून मोठं व्हायचंय. मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो, एक शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, मी तुमच्या डोक्यावर जर असं काही सांगणार नाही. तुम्हाला एक लहानपणी गोष्ट होती, 2 पाण्याची शर्यत लागते आणि त्यातला कासव जिंकतो. मला सांगा, चपळ कोण होतं? रस्ता चपळ होता तरी कासव जिंकला. प्रत्येक गोष्टीमधून, लहानशा गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. आपल्याला खेळता लागताना त्या डोंगराकडे काही लहान लहान कट्ट्यात लागतात. म्हणजे लहान गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? थांबायचं नाही.
आळस करायचं नाही, तो झोपायचं नाही. रोजच्या रोज अभ्यास गृहपाठ होमवर्क केला तरच तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. आता ते मोठा होतो. भारताच्या राष्ट्रपती काय नाव म्हणतात त्यांचं? द्रौपदी मुर्मू. कोणत्या जातीमध्ये जन्मल्या? कलर गोरा आहे का? देवानं कोणता कलर दिलाय, कोणत्या जातीमध्ये जन्म दिलाय याच्यावर काय नसतं. जन्मल्यानंतर जो महत्वाचा प्रवास शिक्षण शिकून सवरून समोर व्हायचं. द्रौपदी मुर्मूंची आई वडील खाणीच काम करत होते. कदा मागणी केली. आई वडील 7व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि मग ती मुलगी नाथा शिकली. आणि त्या वेळेला त्याला मोठे प्रबोधन नव्हतं, टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, डीजे नव्हता, पाटलाचा बैलगाडा नव्हता. इतकी मनभाव शिकली त्यांना कोणाचा आधार नव्हता. ग्रॅज्युएशन नंतर त्यांच्याजवळ 6 डिग्री आहेत. त्यांना राष्ट्रपती बनवलं. ते त्यांचा कलर पाहून नाही, त्यांची जात पाहून नाही, त्यांचं टॅलेंट पाहून आणि त्यांचं शिक्षण पाहून कोणत्या घराण्याचा मला याच्यावर काय नसतं. आजचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम माहिती कोणत्या जातीचे जन्मले? त्यांचा कलर गोरा होता का? ते फार भैरव होते का? कोणत्या जातीचे जन्मल्यावर त्यांची परिस्थिती अशी होती, तुम्ही फार आठवडीला भाग्यवान आहात, तुम्हाला या पुढे काय वगैरे भेटलं. त्यांना खायला कपडे नव्हते, एक भेटले ती घालायची 2. शाळेमध्ये पहिली दुसरीला गेल्यापासून ते प्रत्येक घरोघरी पेपर टाकायचे. पेपर टाकता टाकता त्या पेपरच्या मागे उभेल्या त्यांनी काय एक वाचले, एक वाचले, रोज एक वाचले, वाचले सगळ्यात महत्वाचं. टीव्ही मोबाईलवरही वाचा काय वाचा तरच वाचा. टीव्ही मध्ये मोबाईलमध्ये घेऊन जा तुम्ही वाचणारच नाही. तुम्ही जर वाचाल तरच वाचा. तर ते रोज त्या पेपरमध्ये लेख वाचायचे. बांगरपणामध्ये इतके लेख वाचले, 2-3 वर्ष त्यांनी लेख वाचले. त्यांच्या डोक्यामध्ये थोडा प्रकाश पडला की आपणही काहीतरी करू शकतो. त्याची सुप्त शक्ती जागृत झाली. आपणही काय करू शकतो. आणि मग त्या शिक्षणानंतर ग्रॅज्युएशन पर्यंत ते पेपर टाकत होते, स्वतः पैसे कमवून शिकत होते. आणि त्यांनी त्यानंतर संशोधन क्षेत्रात प्रवेश केला आणि भारताचे पहिले राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती गरिबाच्या घरात जन्मले होते, कोणत्या जातीचे जन्मले होते, कोणत्या घरात जन्मले जन्मल्यानंतर तुम्ही कसं मन लावून शिक्षण घेताय त्याच्यावर सगळं आहे. तुम्हाला पहिले सांगितलं, तुम्हाला पुढे स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्या अनेक जणांनी भाग घेतला. बाबू गेनू, भगतसिंग लाल, त्या अनेक जणांनी भाग घेतला. त्यातले एक म्हणजे बिरसा मुंडा. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1975 साली झाला. आदिवासी समाजात जन्मले. पहिले आपल्या सामान्य शाळेमध्ये शिकले, गावाच्या शाळेमध्ये शिकले. नंतर त्यांच्या भावाने त्यांना इस्राईल शाळेत संस्कृतीच्या शाळेमध्ये घातलं. त्या शाळेमध्ये घातल्यावर तिथं असे कार्यक्रम घडले आणि त्या शाळेचा भाग एक दिवशी त्या आदिवासी लोकांविषयी वाईट बोलला आहे, धग आहे, गुंड आहे, दुकान आहे, हत्या आहे, असं वाईट बोलला. आणि वाईट बोललं की त्यांच्या मनाला लागलं, त्यांच्या जातीविषयी वाईट बोलला, त्यांच्या मनाला लागलं. आणि मग ते भूताविषयी शब्द वापरले. त्यांना प्रत्युत्तर विचारलं, दाव विचारला. त्यांना 1990 साली काढून टाकलं. त्यात काढून टाकल्यावर त्यांच्या मनामध्ये एक आग्नी भेटला. अरे आपल्याला अन्याय होतोय. ब्रिटिश संस्कृती, इंग्लिश संस्कृती आपल्या आदिवासी समाजाच्या, मुंडा समाजाच्या लोकांवर अन्याय करतात. त्या ब्रिटिश सरकारने त्या जमिनी होत्या आदिवासीच्या, त्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या. त्या जमिनी हस्तगत केल्या आणि मग आदिवासी समाजाला कसं बरबाद करायचे तर त्यांनी काही ठेकेदार होते. त्यांना त्यांनी दारू गुटखे टाकून दिले. ही समाज दारूच्या नसेल व्यस्त राहील, स्वातंत्र्य आपल्यावर दुखाव करणार नाही. परंतु बिरसा मुंडानं त्या अन्याय उठवला. अनेक लोक एकत्र आदिवासी समाजातील अनेक संघटना केली आणि त्या संघटनेतर्फे त्यांनी लढा दिला. विचारांना सळो केलं आणि मग 5-6 प्रांतामध्ये छत्तीसगडपासून ओडिशा, बिहार यापर्यंत त्यांनी लढा उभारला. लढा उभारल्यावर त्या सरकारने त्यांना पकडलं आणि त्यांना कोठडीमध्ये ठेवलं. परंतु त्यांचा जो मृत्यू झाला, तो मृत्यू त्यांनी सांगितलं वादळाची साथ आली, त्यामुळे मृत्यू झाला. पण त्या सरकारने त्यांना काहीतरी घातपात केला, विष वगैरे दिलं, असं काहीतरी लिहिलं जातंय. म्हणून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्यासाठी बलिदान केलंय. आणि आपण काय करतो त्यांच्यासाठी? आपण कसं वागतोय? आपण आपली कोणती जबाबदारी समाजात आहे? अन्नाच्या सगळीकडे भडका उडालाय.
समाजामध्ये सगळीकडे भडका उडालाय. भडका उडाला असताना लोक अशी वागतात त्यांना स्वातंत्र्य सैनिकांची कुणाची काय गरज नाही. हे सगळं जर वरून स्वातंत्र्य सैनिक त्याचा रस्ता पाहत असतील तर ते म्हणत असतील अरे हमने किस कदम के लिए अपनी जान गंवाई. म्हणून आपण स्वातंत्र्य सैनिक कोणाच गोष्टीचा तुम्ही विचार करा, सन्मान करा. एक आपले झालेले स्वातंत्र्य सैनिक त्यांना आठवून आपले जे भारताच्या सीमेवर लढतात ना त्या सैनिकांचा सन्मान करा. दुसरा शेतकऱ्याचा करा, शेतकरी आत्महत्या करतात. दोनच माणसं देशासाठी समाजासाठी. तर मी तुम्हाला सांगत होतो तुमच्यातला प्रत्येकाचा मोठा होऊ शकतो फक्त शिकून आणि सवरून. एक नाव माहिती तुम्हाला पीटीऊषा कोण होती? ठीक आहे, एकदम फावूट झाला नाही, माणूस एकदम बनत नाही. तिला 6वी पर्यंत अभ्यासाचा भाग काढला होता. त्या दिवस शाळेत जायची, 8 दिवस बाहेर बसायची, त्याला शाळा शिकायची नव्हती. मग त्यावेळेला मुलं कमी का झाली पण सगळ्या कमी म्हणून त्यावेळेला शिक्षकास घरी बालकाकडे पाठवायचे. एक शिक्षक सायकल बदलला सोडण्यासाठी निघाला. डोंगराच्या कडेला खेड्या लागत होती. खेड्यात आपण पाहिणारी गोष्टी आपली सायकल मध्ये गोष्टीला पाहिलं रस्त्याच्या कडेला ती उभी होती. खेड्याजवळ ते धूम टाका पळाली, वाऱ्यासारखी पळाली आणि सर बघत ती गोष्टी बघत राहिली. ते गोष्टी पळाली की थोडा डोंगरावर जाऊन बसली. गोष्टीला नाही सापडली. दुसऱ्या दिवशी त्या मुलीला गुरुजींनी उघडला. दुसऱ्या दिवशी सकाळी गेले, वारंवार सांगितलं तुमच्या मुलीला शाळेत पाठवा, ती अभ्यासात घातली तरी तिथं करिअर बनू शकतं. मुलांनो तुमच्या आवडीप्रमाणे एखाद्याला कमी मार्क असले आवडायचं नाही, प्रयत्न करायचा. कुठे घरी गेले, पालकांना सांगितलं, शाळेत पाठवले आणि पहिल्या दिवशी तो गुण घेतला होता. तीच पद्धतीचा मोठा ग्राउंड होतं त्यावेळेला खेडेगावमध्ये. ती स्पर्धा 5वी ते 10वीची शाळा होती. ती तुमच्या आवडीची स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेमध्ये 5वी ते 10वी 6वी 10वीच्या मुलीपेक्षा भूमिका पळाली. पहिल्या नंबरला कुठे 10 रुपये बक्षीस दिले. 10 रुपये देवाला होते. 10 रुपये बक्षीस दिले. शाळेची शाळेत यायला लागली आणि अशी वर्ष काळात तालुक्यामध्ये स्पर्धा होती ना, त्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षी कुठे तिला पाठवली शाळेतर्फे. तिला तालुक्याचं पदक मिळवलं, नंतर जिल्ह्याचं पदक मिळवलं. 10वी 12वीला गेल्या. 10वी 12वीच्या वयामध्ये 11वीच्या वयामध्ये तिनं तामिळनाडूमध्ये पदक मिळवलं. मग त्याला भारत सरकारने पाठवली. भारतातही पदक मिळवलं. आज तर लाखो रुपये मिळाले. त्यावेळेला तिला नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये बेजिंगला पाठवलं. फक्त पदक 9 सेकंदानं पहिल्या फक्त 9 सेकंदानं होतं. तिनं हात आणले नाही. तिला हात आणले नाही. ते रोज प्रत्येकाला गावाला आल्यावर दुसऱ्या दिवसापासून सराव चालू केला. त्या गावापासून त्या गावापर्यंत 5 किलोमीटर. परत 5 किलोमीटर तिने हात मारला नाही. काय होतं, एखाद्या मुलाला कमी मार्क पडली, पालक रागावले, शिक्षक रागावले, ते नाराज होतं. त्याचा राग होतो. कमी मार्क पडली हात नाही दिलाय. परत सुरुवात करायची, पहिलीपासून सुरुवात करायची. कारण असफल है उसे स्वीकार करो, क्या कमी रहने को सुधार करो. जब तक सफल ना हो, जब तक सफल ना हो, नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ के बिना ही जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की मला सांगा मी जरा म्हटलं तुमच्या आज्याच्या आज्याला मी काय बोलत नाही. मी जर म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवरायांना संतांच्या बद्दल मला सांगितलं माणूस शिकून आणि सर्व मोठा होऊ शकतो. सर्व म्हणजे सर्व सकारात्मक हाताने जेवढे शब्द विचार, संतांचे विचार, समाज सुधारकांचे विचार यांच्याही विचाराप्रमाणे वागण्याचा करण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रत्येक मोठा होऊ शकतो. 1983 साली भिवंडीला दंगल झाली. त्या दंगलीमध्ये जे चोर लुटाणे दंगेखोर तुकार फेकर लोक घरी करण्यात येतात. एक 12वीची मुलगी, 12वी विद्यार्थी होती. मुस्लिम समाजाची एक मुलगी सुंदर होती. तिच्याकडं बाकीचे लोक जाता येतात, शिट्ट्या मारायचे, गोड करायचे, खेळायचे करायचे, त्याला खेळायचा प्रयत्न करायचे. पण ते
पण ऐन वेळेला तुकार लहान होतं त्यावेळेला त्याला छेड होती बघत होती आणि मग त्यांना त्यावेळेला तुकार लोकांना संधी साधायची असते दंगलीमध्ये चांगला माणूस पडत नाही तुकार थोडं त्यांनी ठरवलं हिंदू मुस्लिम दंगल झाली आता आपण असं करूया मुलीचा पाया घेऊन त्या मुलीसाठी 10-15 मुलं त्यांनी ठरवलं त्या मुलीच्या घराकडे जाऊ लागली त्या मुलीच्या घराकडे जाताना त्या मुलीने पाहिलं होतं ही पोरं माझी काय खेळाखेळ करतात त्या मुलीने खेळ पाहिलं ती मागच्या हातामध्ये पळाली ती पोरं आली त्यांना पाहिलं आई पोटी पडली पोटी पडल्या 10-15 पोरं तिच्या मागे लागली तिच्या मागे लागली ती पोटी त्या गेली तुझ्या गेली त्या गेली तुझ्या गेली पळायला लागली पळता पळता खाली कोणत्या घरात इकडे डोकवलं तिकडे डोकवलं बऱ्याच वेळेला एका बारच्या गल्लीमध्ये घुसली बारच्या गल्लीमध्ये घुसल्याच्यानंतर डोकावलं प्रत्येक घरामध्ये डोकवलं कोणत्या घरात त्याला वाटलं नाही एका लहानशा खोलीमध्ये डोकवलं त्यानं पाहिलं दरवाजा बाजूला 21-25 वर्षाचा गौरव जवान दरवाजा उघडला तिने धडकनात उठली अजून कडी लावली पोटच्या खाली ती रमली तिच्या मागे गुंडा लागले होते ती दुकान पुढे लागली होती पळाली होती पळून पळून ती थकली पोटच्या खाली शिरली सगळे आलं कारण मी तुमची बॅटरी भरून बॅटरी घेऊन येणार फक्त या उघडायला ना त्याची बॅटरी तर मी काय फिरतो याचं तुम्हाला पहिल्यांदा सांग मी याच्यासाठी करतोय महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये एक सामाजिक प्रदूषण आहे प्रत्येक गावामध्ये सामाजिक प्रदूषण आहे 12 ते 15% पोरांची लग्न होत नाही ती कोणती आताची शाळेकडे लक्ष देत नाही कंगल मंगल करतात अभ्यास करत नाही म्हणजे एखाद्या व्यसनी मुलाच्या नादानं शाळा कधीच टोकार बेकार दिसतात अशा टोकार बेकार मुलांना कोण देणार 15% मुलींची संख्या कमी आहे आणि त्या मुलाची कोणती मुलं होतात आता ज्या अभ्यासाच्या मुलांना काम करू नका ज्या अभ्यासामध्ये करतात आपलं करिअर करत नाही म्हणून या करिअरसाठी प्रयत्न करा तुम्हाला पहिले सांगतो पीटी उषा काम झाल्यानंतर ती दररोज 3 घंट्यानंतर सांगतो पीटी उषा सराव करताना मुलांनी रोज 5 किलोमीटर पलीकडे जायची परत मागे यायची परत पलीकडे जायची परत मागे यायची त्या पीटी उषाची मुलगी दोघी पीटी उषा सराव करताना असा चमत्कार झाला एक दिवस पलीकडच्या गावामध्ये पोहोचले पलीकडच्या गावात कशी मागे फिरली कशी मागे फिरली तशी त्या गावामध्ये 10-15 कुत्र्यांची गडबड लागली 15 कुत्र्यांची गडबड लागली होती त्यातली जशी मागे फिरली एक कुत्र्याच्या मागे पळालं बाकीची कुत्री त्या कुत्र्याच्या मागे पळाली आणि तिला वाटलं सगळी कुत्री माझ्या मागे लागली ती जशी पुढे पडते एक कुत्र्या तिच्या मागं बाकीची कुत्री त्याच्या मागं त्या कुत्र्याच्या घरानं ती एवढी काकाट पळाली मुंगाट पळाली मुंगाट पळाली 15 होते आणि मग दुसऱ्या वर्षी 3 मध्ये स्पर्धा झाली भारताला पदक मिळालं हे कशामुळे मिळालं मुलांना का पळाली कुत्र्याच्या घरानं तिच्या मागं कुत्र्याचं प्रेम होतं तुमच्या मागे करिअरचं कुत्र लागलेलं आहे तुम्ही करिअर घडवलं तरच तुमचं भविष्य आहे आताचा वर्तमान काळ परत तुम्ही म्हणाला तुम्ही सांगायला नव्हतं आम्हाला काय माहिती नव्हतं आणि मग परत कोल्हापूरला जाऊन कोल्हापूरला बोलक्या केला होता 2-2.5 हजार पोरं 35 ते 40 वर्ष झालं त्यांचं लग्नच नाही आणि मग त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि तिथं जाऊन नाचायला लागले आम्ही लग्न आलो आता काय जिल्हाधिकारी कोण येणार नाती करिअर घडवा करिअर घडलं मुलगा स्वभाव चांगला असता वर्तन चांगले असली तरच लग्न लागतात नाहीतर त्याला कपडे कपडे घालून पेपराला जावं म्हणून मुलांनो आपलं करिअर घडवा या मुलीचं करिअर घडलं तिने असफलता मानली नाही परत प्रॅक्टिस केली म्हणून मग तुम्हाला सांगतो असफलता नव्हती आहे विशेष काय तर मी काय सांगत होतो त्या पीटी उषाची पोटी पळाली होती त्यांना ऐकली नाही त्या घरामध्ये होती वरच्या खांद्यावर नव्हती तितकी दमली होती 15-20 मिनिटांमध्ये ठोकली गेली हा मुलगा ती मागून पळाली अरे लटके आहे का त्याला मिळलं होते पोरं तुकारायला नाही आहे ती पुढे गेली ती गलीतून परत पोरं एक अर्धा तासाला फिरून आली अरे इथं काय ती इथं काही आसमान खाया जमीन खाली मग त्याला पेट पडला तो म्हणला नाही आली तो मुलगा रात्रभर
जागा राहिला आणि तुमच्या जागा राहिला ती पोरगी धारा ठोकले महाराज झोपल्यावर सकाळच्या वेळेला पाठ जागी 5:30 वाजता आणि वाघाच्या बाहेरही बाकी सारखी आळी गेली आणि मग त्याला झालं मग त्याच्याकडे बघितलं या माफ करणार तुम्हाला काय माफ करणार थोडा दोष होईल माहिती म्हणा त्याच्यावर केला मला सांग तो त्या मुलीला मला सांग तू त्या मागणी दुकान वर लागली होती तुझी इज्जत तुटणार होती पण तू माझ्या खोलीत जपली आणि ते पण खाली जाऊन बसली तुझं मला ऐकी सापडली होती तुला भीती नाही वाटली एकटा जवान मुलगा तुझं काय ते करू शकेल तुला भीती नाही वाटली तुम्हाला नाही वाटली तुम्हाला नाही वाटली ही मुलगी म्हटली मी पळत होते काय झालं सर एका शाळेमध्ये मी रामनवमी रोज होता दुसऱ्या ना तसं चांगली सांगितलं थोडं मुलांना रामायण सांगा मग रामाचा जन्मशेता पूर्व सांगतात रामाचा वाक्य रुबंध रामाला कोणी मारलं कसं मारलं विभीषणाचा अभिषेक सगळं सांगितलं आणि हनुमानाला लंका कशी जाळली विभीषणाला रामाला कसं मारलं सगळं सांगितलं मी पाहिलं आपलं बोगं केला जाणार ते मला मागून मागच्या बँकला 2 नंबर वेगळा रामाला कोणी मारले म्हणून तुम्ही काय मारतो तर तू काय मारणार राम पुढे लगेच आपल्याला इथं काय शिकवतात काय काय जोडी नाही राम नाही बोलतात तुमचं लक्ष काय तुमचं लक्ष काय टीव्ही मोबाईल इथे पाटलाचा वेगळा काय ते शिक्षण बरोबर शिक्षण म्हणजे पुण्याला करण्याचा मार्ग शिक्षण म्हणजे करण्याचा मार्ग लोक शिक्षण करतात शिक्षणाचा वगैरे माणूस करू शकतो शिक्षणामध्ये आहे आणि शिक्षणाच्या शाळेत 1 मिनिट आयुष्यामध्ये वाया करू नका आयुष्यामध्ये शिक्षणाचा 1 मिनिट वाया करू नका आणि मुलं काय करतात शाळेत आल्यावर नाही मागे काय बोलतात त्या मागच्या दोघांना बाहेर करा पण मी काय सांगत होतो ती मुलगी पाठ जागी झाली माझ्या माफ करणार मला काय माफ करणार तो म्हणला तू त्यांच्याकडून वाचलीस पण माझ्या दृष्टीत आपण घरी जाऊन वाटच्या खाली शिरली तुला माझी भीती वाटत नाही इतर एकटा होतो काही करू शकत होतो ती म्हणजे नाही वाटली तुम्हाला काय वाटली ती म्हणजे कळत होती त्यांची पोरं दुकान माझी खेळाकडे करत होती तिकडे पाहत होते मग त्यांची माझ्या माग झाली होती काही फायदा घेण्यासाठी मी पळत होते याकडे दुसऱ्याकडे त्याकडे मी आज 1-2 तास पळत होते मला कोणत्याच घरामध्ये शिरावं असं वाटलं नाही परंतु मी त्या खिडकीतून बघवलं तुझ्या खोलीच्या भीतीवर एक राजाचा फोटो होता एका राजाचा फोटो होता तो फोटो पाहिला आणि दरवाजा वाजवला मला सांगतो कोणत्या राजाचा फोटो असेल म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की काही ठिकाणी फोटो जुळल्याशिवाय कोण गेले सगळं त्यांनी केलं काही ठिकाणी आपल्याला फोटो बघत होता रक्ताळ्याला फोटो भेटला बघत त्याचा चेहरा वेगळा वेदनांची धारा होता एवढं भेट होता नाही भैया मेरी बेटी होता है उसे बचाओ शिवाजी का भागा के होगे क्या वेळेला आपल्याला नाम के वाक्य ऐकलं शिवाजी के आदमी भागा के होगे त्या वेळेला वाक्य ऐकलं त्याचा वेदना थांबल्या आणि तू आपल्या मैदानाला नाही ऐसा हो नहीं सकता अगर शिवाजी के आदमी उसे भागा के लेके होंगे तो अपनी बहू बेटी बनाकर उसको बाइज्जत वापस कर देंगे ऐसा आपल्या बहिणीला सांगितलं शिवाजीला इतका आपल्या दुश्मनांना आपल्या शिवरायावर विश्वास होता आणि मग शिवरायांच्या आणि संतांच्या विचारामुळे त्याच्या दिवाळी पोलिसवर आहे हा विचार वेळेला त्यावेळेला काही करणार नाही तर आमच्या संतांपेक्षा 35 पिढी हुशार आहे 35 पेक्षाही 15-16 ची पिढी हुशार आहे पण भानगड काय झाली सर ही जरा जास्त हुशार ते चांगलं यांच्यापर्यंत पोहोचत नाही पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही संतांचे विचार संतांचे अभंग असाध्य वर्षांचे प्रत्येक गावात मानवा भजन आदिवासी पाठ प्रत्येक ठिकाणी गायले जातात ते कार्यक्रमाने वाटतात पण ही पिढी तिकडे फिरकत नाही ती मंदिराकडे बघत नाही पण कुठं विखे वाजला सांगा मी बघितलं एका गावाला वर्ष आलो होतो लहान मुलं इथे पुढं फार चांगली राहतात कोण इथे पुढे जातात बागायत सगळे ना सांगा
तिथे पुढे तुम्हाला कोणी बोलवलं का घरी आहे सारे तरी ती जवाबला म्हणजे आज जेवायचं करून मला हात चुकलं आणि तिकडे जाऊन तुम्ही द्या काय केले काय संतांचे अभंग असतात ते वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये गायले जातात सुंदरते ध्यान रूप त्यांनी उन्नीस रूप घाली संस्कार साते वर्षानंतरही गायले जातात अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे त्याच्या आयुष्यामध्ये हे गुण अभंग पाळाचे अभंगाचा एका कारणाप्रमाणे वाचण्याचा जगण्याचा प्रयत्न केला तुमच्या प्रत्येक जण चांगला मोठा आणि यशस्वीमान होऊ शकतो काय गाणे तिला संतांचे अभंग अभंगामध्ये फक्त अभंग नाही अभंग पदे ओहे जोड्या तो गवळण भारूड आणि कबीर महाराजांचे दोहे त्याच्या ताली एवढे चांगले असतात त्याचा अर्थ चांगला असतो ते तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही पण तुमच्या डोक्यातली विचारता माहिती केली आला बाबा मला सांगा याला अर्थ तरी आहे का शांताबाई बाबरावला काही शब्द तरी अर्थ आहे का तिच्याचं सिनेमाचं ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्षी दुसऱ्या वर्षी गायब होतं तिसऱ्या वर्षी बाबराव गेला आवाज रोखीचे आणि नंतर मला कामना झालं वाटते हे एकच वर्ष टिकलं ते तुम्ही डोक्यामध्ये गेला नाशिक तुमच्या डोक्यामध्ये घेतलं म्हणजे कायम स्वरूपी आहे ते चांगलं आहे ते तुम्ही स्वीकारत नाही ही बिमारी आहे तर मी तुम्हाला काय सांगत होतो संतांच्या अभंग तुम्ही नाव आहे संतांची त्या महिला संतांची नाव सांगताय का तुम्ही त्या महिला संत होईल बरेच झाले मीराबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई गणाबाई नाव ऐकले का ऐकले ना गणाबाईचे कारण मीच बोलतोय तुम्ही जरा दोन ओळी म्हणा आणि त्या ओळी म्हणत असताना त्या ओळीचा अर्थ काय या ओळीचा अर्थ डोक्यामध्ये घ्या मला एखाद्या ओळीने पटकन ओळखून सांगा किंवा मला सांगा त्या ओळीचा अर्थ काय गणाबाईचे घडत बोल जैसी लागी लगन मेरा हो गई मगन गली गली हरि गुण गाने लगी एकदम मुली नुकत्याच गाळत राहत्या आता मी कुठे तुम्हाला मुक्ती बंद मिळण्यास सांगितले आपलं शरीर पडते काय होते आता काय होतो म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची थोडी आवड थोडी गोडी निर्माण झाली होती तशी गोडी तर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये थोडी लीन तल्लीन मग्न झाली होती तसेच जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगाची कोणती शक्ती अगदी चीन पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही असं होणार आहे का असं होणार आहे का एखादा सैनिक आणि पाकिस्तानचा राष्ट्रपती आणि म्हणाले काळ्या काळ्या हलका गोळ्या होणार आहे का हे अभ्यास करून कॅप्टन होऊ नको कलेक्टर होऊ नको प्राचार्य होऊ नको म्हणणार आहे का जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही फक्त काय शत्रू आहे तुमच्या आत्महत्या आहे प्रार्थना सांगतो अळस कंटाळा फिकिरी आत्ते शत्रू पुढे काय करा काय करत काय तर थोडंसं रागवतील घरात थोडंसं रागवतील कोणाला तुमच्या माहितीसाठी सांगतो घरात काय बिघडणार नसतं तुम्हाला मोठं व्हायचं असेल आत्ते शत्रू बाहेर काढा आमच्यापेक्षा भयंकर डेंजर महावेगाचं असे काही दुश्मन आहे तुमचे आयुष्यात तुम्हाला मोठं होऊ देणार नाही असं काही गाणी दुश्मन आहे गाणी दुश्मन या शब्दाचा अर्थ काय करा गाणी दुश्मन गाणी म्हणजे दुवापेक्षा प्रिय म्हणजे तुमचे दुश्मन आहे शत्रू आहे तुम्हाला भाग रोटला अभ्यास गृहपाठ होमवर्क सगळं सोडून तुम्ही 7 ते 7:30 8 ते 8:30 9 ते 9:30 एक दोन तास त्याच्या पुढे बसता पुढे बघत असता आपल्या गृहपाठ भाग राहतो आणि त्या करायला सांगता माझं दुखत बाहेर पुढे लावलं होतं पुढं तुझ्या देवर करा गेली मॅडम काय टीव्हीच्या मालिका असतात पहिले त्यांना रामाप्रमाणे राकेट दाखवायचे पण आता प्रत्येक मालिकेमध्ये खरं नाही 2 सुंदर स्त्रिया एकीला पोळी कशी करायची आणि दुसरीला तिच्यावर पोळी एकापेक्षा काय मालिका शिकवते का मालिकाचा टाइम काय घरातले काम करायचे का
सगळी आईवडील करताना शेतकरी असताना शेताचा बाटुका पकडून टाका घरातली सगळी कामं करायची का सफाई करा परंतु टीव्हीचा टाइम कमी करा काय तर त्या टीव्हीची एक मालिका तुमच्या डोक्यात सुद्धा आणि मग तुमचं कल्याण होईल माझ्या नवऱ्याची काय मालिकेला नाव दिलेले आहे मग आपल्याला बायको शोधायची करायला नका बघू टीव्ही बघूच नका एकाच मालिकेमध्ये बघा कोणती बघायचं सांगितलं कोणाची कंपनी एखादी मालिका बघा बघा पण टीव्हीच्या मालिका बघू नका कारण आश्रीपाठामध्ये अभंग आहे 38 नंबर अभंग आहे अवघाची संसार सुद्धा करायचा आहे अवघाची संसार म्हणजे कुणाचा संसार म्हणजे आनंदी भरणे 3 लोक 38 नंबर अभंग आहे अवघाची संसार म्हणजे इथे काय आपला भाषा म्हणणं आहे पप्पा मम्मी कुठी तुझो अवघाचा संसार नाही अख्या विश्वाचा संसार लोकांच्याकडे आनंदी भरणे 3 लोक म्हणजे स्वर्गमुक्ती पाताळ इकडे आनंद निर्माण केले अभंगाच्या एका चरणाचा देवाला मोठा तो हा अभंग पाठ करा तर तुमचा संसार सुखाचा होईल तर तुमचे तुम्ही जर मालिका बघितल्या तर फक्त आपली कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था ही विभक्त होत आली तर वाटोळ होत आले त्या टीव्हीच्या मालिका म्हणून एक अभंग पाठ करा पण मालिका नका बघू दुसरं मला एक सावता महाराज नाव आहे सावता महाराज संत हो गेले सावता आपल्या अनेक संत हो गेले त्यापैकी सावता महाराज संत होते कधी देवाच्या पंढरपूरला गेले नाही त्या आपल्या शेतामध्ये काम करायचे त्यांचं गाव आलं पंढरपूरला 30 किलोमीटर गाव पण ते पंढरपूरला गेले नाही पंढरपूरला जाणे त्यावेळी आपल्या शेतामध्ये काम करायचे आणि त्यांना आपण गालामा भाजी अवघी भाजी रसुंबरी कोथिंबीर अवघा गालामा धारे कोकणला लागली थोडी अवघी व्यापी मिळाली बसली पुरांदो कंटाळा आला जेवण टाकलं कंटाळा आलाय का नाही ना फक्त सावका महाराज एवढं सांगतो तुम्हाला सावका महाराज कधी पंढरपूरला गेले नाही की आपल्या शेतामध्ये गालामा भाजी अवघी भाजी रसुंबरी कोथिंबीर अवघा गालामा धारे कोकणला लागली थोडी अवघी व्यापी पंढरी सावका म्हणे केला मला विठ्ठल पायी घेऊ लागला सावकाला दोन करायचे काढायचे शेतामध्ये कांदा भाजी रसुंबरी कोथिंबीर पिकवायचे आणि ते करता करता पोट चालू केल्यावर पहिला मोठा होत्या एकूण 2 महिने घ्यायची आणि पाणी दिल्यावर त्याला मोठं गाणं होता बघा आऊस मला शेतकरी किंवा पोट चालू केल्यावर आऊस चालू केल्यावर तो काहीतरी गाणं तर जसे पादे कृपा हरिओम गाव मोठं असं काय म्हणायचं तो विठ्ठलाचा भक्त होता तो मोठ चालू केल्यावर त्याचं सुरू व्हायचं तो विठ्ठलाचं नामस्मरण करायचा विठ्ठल विठ्ठल म्हणायचा त्याचं सुरू व्हायचं तर म्हणा विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला विठ्ठल म्हणत असताना तो आपल्या शरीरात पीक वाढले का नाही कांदा लावलेला तो मोठा झालाय का नाही फळा लावलेला मोठा झालाय का नाही ते कांदा लावायचे कोणी हातात धरायचे आणि त्या कांदामध्ये भाव म्हणायचे विठ्ठल माझा 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 विठ्ठलाचा विठ्ठलाचा मुलींनी म्हटलं बरोबर आहे विठ्ठलाचं नाव काय वेगळं नाही दोन विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 आयुष्यामध्ये विठ्ठल माझा म्हणा आणि सावका महाराजांनी आपला देव आपल्या कामामध्ये पाहिला आपल्या शेतामध्ये मोठ काम करायचे कामामध्ये पाहिला आता मला फक्त एवढं सांगा मुलांनो सावका महाराजांनी आपला देव कामामध्ये पाहिला सध्या तुमचा देव कशामध्ये आहे टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये
तो मोबाईल चांगल्यासाठी वापरा. कारण मी मोबाईलच्या विषयावर बोलतो पण आपल्याला बराच वेळ झालेला आहे आणि त्यामुळं मोबाईल पासून चांगल्यासाठी वापरा. नाहीतर मोबाईलमुळं आईनं लहान मुलाच्या हातात मोबाईल दिला तर त्याचा मोबाईल लेकरा तुमच्या लहान मुलाच्या डोळ्यात गावानं एवढी नाच करतात. ऑनलाईन शिक्षणापासून 7 वर्ष मुलाच्या हातात मोबाईल आमच्या शेजारच्या मुलाला दिला तर डोकं बरी झालं, मेंटल झालं, डोकं मागे झालं, 18 लाख खर्च झाला तरी डोकं जागेवर नाही. म्हणून लहान मुलाच्या आईला माहित नव्हतं, आई म्हणजे पहिला तू त्या मुलीला माहित होतं, तुला म्हटलं बरं खेळणं आले हातात दिला पोरं बरी झाली म्हणून मोबाईलला हाताच्या हातात गरज नाही. मोबाईल टीव्ही डीजे आणि वाईट मित्रापासून दूर राहा. एवढं सांगतो तुमचा देव फक्त तुमच्या अभ्यासामध्ये आहे. त्या देवाला म्हणा तुम्ही सगळी देव आहात. निष्पाप निरपेक्ष सात्विक 33 कोटी देव आहेत ना, ती संख्या देशाची बरोबर 33 कोटी, विद्यार्थ्यांची संख्या 33 कोटी आहे. आणि तुमच्यातला देव पण तुम्हीच खरे देव आहात. तुमच्यातला देव पण घडवण्यासाठी जागवण्यासाठी आमच्या वारकरी संप्रदायातर्फे स्वतःचा प्रयत्न ज्ञानाचा वाचकाचा तुमचा तो आहे. आपल्या हिरकणाचा थोडा ईश्वराचा अंश आहे. प्रत्येक ईश्वर आहात तोपर्यंत तुम्ही चांगलं वागा. तुमच्यातला देव पण कधी गमावू नका. असं एवढं सांगतो जाता जाता आयुष्यामध्ये जगायचं, आयुष्यामध्ये जगायचं, आयुष्य कमी पडेल, शिकायचं, डिग्र्या कमी पडतील, आता इतकं आनंद कमी पडेल. दौडा असे कामनशिबाचा पासा निघून पडेल. पण तुला प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, विठ्ठलाला, पांडुरंगाला, त्या देवांना तुम्हाला येणं भागत पडेल, येणं भागत पडेल. बस दाखवा जाता जाता सूर्याने प्रतिप्रश्न केला. जाता जाता सूर्याने प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला 2 प्रकार येईल. माझ्यानंतर या जगाला 2 प्रकार येईल. त्या विचाराचा सर्वला मोठमोठे कार्यक्रमांमध्ये एक पालखी समोर उभारले प्रभू माझ्या परिणामी नक्की प्रयत्न करेल. याच वेळेला माझ्यासारखे एका ध्येयवादी पत्रकाराने ठरवलं, याच वेळेला माझ्यासारखे एका काळजीने ठरवलं, कुठं तरी काना कोपऱ्यात जाऊन डुबुके अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच नव्हे, दाखवूनच खरे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम हरिभक्त परायण करणारे महाराज असतात. ते कशा प्रकारे समोर बसलेल्या लोकांचं मनोरंजनात्मक प्रबोधन करतात याचं जिवंत उदाहरण सन्माननीय ज्ञानेश्वरजी विपुले सर यांच्या माध्यमातून घडलेलं आहे. तुम्हाला सांगितलेली प्रत्येक कहाणी, बिरसा मुंडाची कहाणी सांगितली. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विरोधामध्ये त्यांनी जो उलगुलाल केलेला होता तो कशाविरुद्ध होता तर त्यांनी इंग्रजांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध होता. वय वर्ष फक्त 25व्या वर्षी त्यांना मृत्यू झाला त्यांचा. आणि त्यामध्ये त्यांनी केलेले कार्य हे संपूर्ण जगासाठी उद्बोधक ठरलेले आहे. त्यांच्या कार्याची माहिती एक उत्तम असं उदाहरण त्यांनी तुम्ही सर्वांनी ऐकलं की जीवनामध्ये जर ध्येय असेल तर त्यासाठी कष्ट उपस्थित तयारी करायची. 15% मुलींची संख्या ही कमी आहे. मुलांना पाहायला मिळणार नाही पुढे. मग त्यासाठी एक सुंदर असा मार्ग त्यांनी सांगितला की आपलं करिअर ठरवणं. आणि करिअर ठरवत असताना तुम्हाला अनेक अडचणी येतील. त्यांनी सांगितलं जाणी दुश्मन कोण आहे तुमचे दुश्मन माहित आहे. तुम्ही दुश्मनाला सोबत घेऊन राहता तर मोबाईल असो, टीव्ही असो किंवा इतरही अनेक गोष्टी आहेत त्यापासून तुम्हाला दूर राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचं उदाहरण दिलं. ज्या घरामध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो असेल तो महिलांचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. अतिशय सुंदर उदाहरण दिलं. संतांनी शिकवण त्यांनी दिली की आज आपण 700 वर्षापूर्वीचे अभंग अजूनही कायम आहेत. आणि दररोज बाबूरावसारखी गाणी येतात आणि एका वर्षामध्ये बदलतात.
जे हा ताळमेळ त्यांनी बरोबर घालून दिलेला आहे. त्याप्रमाणे अवघाती संसार सुखाचा करी जर विश्वस्ती करायचं असेल तर पहिले आपल्याला सुखी व्हावं लागेल. एवढे आनंदी व्हा की आनंद गगनात मावायला नको. परंतु हे करत असताना तुम्हाला त्यांनी एका देवाची आठवण करून दिलेली आहे. तुमचा देव म्हणजे कोणता सांगा ना. शिक्षण, अभ्यास, ज्या कामासाठी तुम्ही येता तेच तुम्ही करायला पाहिजे. आम्ही बघतो काही विद्यार्थी मोबाईल घेऊन येतात. वर्गामध्ये पण सेल्फी काढण्याचे काही प्रकार घडलेले आहेत. आता त्याच्यावर बंदी आणलेली आहे. मग आजपासून या ठिकाणी तुम्ही जे बिलकुले सरांनी मार्गदर्शन केले त्याचा जर अंगीकार तुम्ही जीवनात केला तर मी सांगतो तुम्ही ठरवलेलं ध्येय निश्चितच आहे. तुमच्या ध्येयामध्ये यशस्वी व्हा. ज्यांना खेळाडू व्हायचं आहे, ज्यांना करिअर एखादे ऑफिसर म्हणून करायचं आहे, ज्यांना एखादा व्यवसाय करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, सर्वजण तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडे 11वी मध्ये शिकणारा एक विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्याचं नाव आहे सोहम मोरे. तो 11वीला आणि परवाच्या दिवशी 12 तारखेला रत्नागिरी या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धेमध्ये लांब उडी या प्रकारामध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. सर्वजण सोहम आज येणार आहे. या ठिकाणी आपण सोहमला त्याचा स्वागत आणि सत्कार पण करणार आहोत. त्याचबरोबर त्यांनी हर्टल रेस मध्ये ट्रिपल जम्प मध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. ब्रॉन्झ मेडल त्याला मिळालेला आहे. आणि त्याचं ध्येय काय आहे? इंटरनॅशनल खेळ व्हायचा आहे त्याला आणि त्यासाठी तो मेहनत करतोय. सोहमला प्रेरणा निश्चित आपला आदर्श माना. यासाठी तो 10 ते 5 पर्यंत शाळेत राहतो आणि त्यानंतर 5 वाजता गेल्यानंतर 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत मैदानावर असतो. सकाळी 5 वाजता उठतो आणि 5 ते 8 ते 8:30 पर्यंत मैदानामध्ये असतो. म्हणजे त्याचं ध्येय ठरलेलं आहे, मला काय म्हणायचं. मग त्याच्यासाठी तो कठीण असं कार्य करत आहे. स्वतःमध्ये ती शिस्त लावली आहे. बिरसा मुंडांची जयंती आपण का साजरी करतो? कारण त्यांनी जीवनामध्ये शिस्तीचं पालन केलं. वेळेचं व्यवस्थापन याविषयी सर बोलले. एक मिनिट आपल्या जीवनाचा खूप महत्वाचा आहे आणि तो जर आपण विनाकारण वेळ घालवला तर आपलं जीवन वाया गेलं समजा. म्हणून शाळेमध्ये आल्यानंतर प्रत्येकाने आम्ही तुम्हाला दररोज सांगतो प्रार्थनेला काही मुलं अपसेंट राहतात. का राहतात? त्याचं कारण एकच आहे, ते सिस्टीममध्ये नाही, त्याच्यामध्ये डिसिप्लिन नाही. प्रत्येकाच्या अंगी जर डिसिप्लिन आली, आम्ही शिक्षक आहोत, आम्हाला दिलेल्या काम जर आपण डिसिप्लिन प्रत्येक पिरियडला वेळेवर गेलो, प्रत्येक विद्यार्थी वेळेवर त्या ठिकाणी उपस्थित राहिला आणि शिक्षकांनी शिकवलेलं प्रत्येकाने काळजीपूर्वक ऐकलं ना, सांगतो या जिवली शाळेसाठी शाळा होणार नाही. आज एक सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी बिलकुले सरांच्या माध्यमातून घडले आहे. मी शाळेच्या वतीने सरांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण मी पहिल्यांदा शाळेमध्ये पोलीसचे प्रवचनकार आले आणि एवढं सुंदर मार्गदर्शन केलं आणि तुम्ही पण एवढा सुंदर प्रतिसाद दिला. मी पाहत होतो प्रत्येक विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होता. या ठिकाणी फक्त काही विद्यार्थी होत्या अधूनमधून बोलायचे. परंतु लक्षात ठेवा, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर फॉर्म्युला सांगतो. फॉर्म्युला असा आहे 80/20 80/20. काय होते? तुम्हाला 20% यश मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी 80%चा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे काय? तर आपण बोलत असताना ना 20% बोलायला पाहिजे आणि 80% ऐकायला पाहिजे. आपण अगदी उलट करतो. 80% आपणच बोलतो आणि 20% आहे ना फक्त ऐकायचं काम. कोणतंही कार्य करत असताना तुम्हाला 80% यश मिळत असेल तर 20% प्लॅनिंग करा आणि 80% मेहनत करा, तुम्हाला यश मिळेल. म्हणून आज आपण प्रत्येक विद्यार्थ्याने संकल्प करूया की तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे. आम्ही फक्त मार्ग दाखवतो, परंतु तो मार्ग तुम्हाला मात्र स्वतःच चालायचा. म्हणून तुम्ही ठरवा. तर हा कार्यक्रम सरांचं मार्गदर्शन हे नक्कीच यशस्वी ठरेल असं मला वाटतं. तर सर पासून आपले
मी आमच्या विद्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद मातृशासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय 1906 मध्ये स्थापन झालेली शाळा सर, तुम्ही जी प्रशस्त इमारत बघत आहात या ठिकाणी IAS IPS खेळाडू अनेक विद्यार्थी घडलेले आहेत। तर अशा या ऐतिहासिक शाळेमध्ये आपण आला त्याबद्दल परत एकदा खूप खूप धन्यवाद।